आज राष्ट्रीय महामार्ग 753F या महामार्गावरील खड्ड्यांच्या विषयासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करतो आहोत। या रस्त्यावरून आपल्या राज्याचे बरेचसे मंत्री आणि बरेचसे मोठे मोठे नेते या महामार्गावरून रोजच ये जा करत असतात, परंतु सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, तुम्ही जर आता बाजूच्या या आमच्या पुलावर बघितलं तर तिथे एक हातभर खड्डा पडलेला आहे आणि मागच्या 15-20 दिवसापासून बऱ्याचशा गाड्या बरेचसे प्रवासी त्या खड्ड्यामध्ये अडकून पडत आहेत। असं 15-20 दिवस आम्ही वाट बघतोय की आज यांना जाग येईल, उद्या यांना जाग येईल, पण यांना काही जाग येत नाहीये। शेवटी या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही सगळं नेरीचे आणि नेरी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज शेवटी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। आम्हाला नागरिकांना त्रास द्यायचा नाहीये, नागरिकांना वेठीस आम्हाला धरायचं नाहीये, पण या झोपलेल्या सरकारला जर जागा करायचं असेल, या निगरगट्ट सरकारला जर जागा करायचं असेल तर असं आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये। राज्याचे जे कुंभमेळा मंत्री आहेत ते 35,000 कोटीचा कुंभमेळा तिकडे करतायत, परंतु त्यांना 2-4-5 हजार देऊन इथले खड्डे बुजवायला त्यांना सवड मिळत नाहीये। त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की तुम्ही जामनेरला जाताना येताना याच खड्ड्यांमधून प्रवास करतायत की कोणाचं तुम्ही मरण व्हायची वाट बघतायत का, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। आज आम्ही रास्ता रोको करून या सरकारला आणि या प्रशासनाला इशारा देतो की येत्या 10 दिवसात जर या पुलावरील खड्डे बुजवले गेले नाहीत तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे इथे उभं करू। हेच आवाहन आम्ही या निमित्ताने या प्रशासनाला करू इच्छितो। राष्ट्रीय महामार्गावर अक्षरशः नेरी वाघूर नदीच्या पुलावर 2-3 फुटाचे खड्डे पडलेले। ते पावसाळ्याचं पाणी पडलं त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि रात्री ज्या गाड्या येतात त्या गाड्या अक्षरशः रोज 2-3 ऍक्सिडेंट होत आहे। तर आमचं या कॉन्ट्रॅक्टरला आणि या सरकारला सांगणं आहे, लवकरात लवकर तुम्ही खड्डे नाही बुजवले तर आम्ही याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन करू। रस्त्यावरचे खड्डे रस्त्यावरचे खड्डे बुजवलेच पाहिजे। अरे सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय। मागे ते 2 सांगितलं